जे भारतीय संविधान भुसावळ तालुक्यातील टाकळी या गावचा अजय कोळी याने एक सैन्य दलामध्ये भरती झालेला आहे. सैन्य दलामध्ये त्याची निवड झालेली आहे आणि अतिशय एक गरीब प्रतिकूल परिस्थितीतून त्याने शिक्षण घेऊन आज तो इथपर्यंत त्याने मजल मारलेली आहे. त्याला कोणत्याही प्रकारचा आधार नाही. त्याचे आईवडील एक्सपायर झालेले आहेत आणि त्याच्या काकाने त्यांचं शिक्षण केलेलं आहे. अतिशय सोजवळ मनमिळावू आणि साधं व्यक्तिमत्व जे कोळीचं आहे. कोळी आपल्या T24 नॅशनल न्यूजमध्ये आपलं हार्दिक अभिनंदन, हार्दिक स्वागत. एक चांगल्या प्रकारचं तुझी सैन्य दलामध्ये निवड झालेली आहे आणि आजूबाजूच्या पंचकृषीमध्ये आपल्यावरती एक अभिनंदनाचा वर्षाव आणि कौतुकाची थाप आपल्याला मिळते. बरं, सैन्य दलामध्ये भरती करण्यासाठी आपण कसे परिश्रम घेतले, अभ्यास कसा केला आणि काय काय केलं आहे, काय सांगा थोडक्यात? माझं तर सर मतलब मी ना 17.5 पासून मी भरतीला लागलो होतो. तेव्हापासून मी पहिले ITI केला होता. माझे घरचे बोलत होते की ITI कर, मग नंतर मग तू मतलब रेल्वेमध्ये जॉब करायला होत. माझ्या मनामध्ये इंडियन आर्मीमध्ये जायचं होतं. माझी पहिल्या लहानपणापासून इच्छा होती इंडियन आर्मीमध्ये जायची. तर मग मी 17.5 मध्ये भरती मारली होती पहिली. नंतर मी मतलब सतत भरती मारत आलो, पण तेव्हा मी गेलो होतो. मतलब मी 7-8 वेळेस फेल झालो होतो. तरी पण मी तुझी काही तुझी जी जिद्द होती ती सोडली सोडली नाही आणि ट्राय अगेन अँड अगेन यू आर सक्सेसफुल इन युअर लाईफ. म्हणजे हो. शेवटी तू इथपर्यंत मजल मारलेली आहे, हो. हे संपादन केलेलं आहे आणि नंतर अजून काय काय बोलायचं आहे? माझं एवढंच म्हणायचं आहे की मतलब म्हणजे हे सोडायचं नाही. मी आता किती वेळेस हारलो तरी पण मी सोडलं नाही. मी आता इथपर्यंत माझं एज 21 झालेलं आहे. मी 3 वर्ष मेहनत केली. शेवटून मी आता 21 वयावरती लागलेलो आहे. माझं मी पहिले तर मी मतलब 2-3 वेळेस 3-4 वेळेस फेल झालो होतो. पण मी मतलब फायनल मिनिटला उडून गेलो होतो. मला असं वाटलं होतं की मी लागेन आता, पण तरी पण लागलो नव्हतो. पण आता मी शेवटून आता 21 वर्ष मी मतलब सक्सेस झालेलो आहे. माझं नाशिक येथे 116 मध्ये पॅरामध्ये सिलेक्शन झालेलं आहे. बरं अजय, मला एक प्रश्न आपल्याला विचारू इच्छितो की यासाठी तू सैन्य दलामध्ये तुझी निवड झालेली आहे, यासाठी काही क्लासेस वगैरे लावलेले होते? हो सर, क्लासेस लावलेले होते. मी 17.5 मध्ये गेलो होतो. माझ्या म्हणजे बीड येथे अकॅडमी आहे, मतलब DK सर संघर्ष फिजिकल अकॅडमी आहे, तिथं गेलो होतो मी. तर तिथं गेल्यानंतर मला सरांनी मतलब पहिल्या भरतीमध्ये फेल झालो होतो. तर मला असं वाटलं की माझ्याकडनं नाही होणार. पण सरांनी मला दिवस दिला की तुझ्याकडनं होईल. तर मी दुसरी भरती पण मारून बघितली. सरांसोबतच मारली होती, पण तिथं पण मी फेल झालो होतो. पण नंतर मग सरांनी सांगितलं की मी आहे तुझ्या पाठीशी, तू टेन्शन नको घेऊ, तू होशील भरती. मग सरांनी मला आता पुढची भरती ओपन भरती पडलेली होती TAची. सरांनी मला नाशिक इथं पाठवलं. तिथं मी ग्राउंड 100 पैकी 100 मारलेलं होतं. पण नंतर सरांनी मला डबल कॉल केला की तू आता घरी नको राहू, तू आता अभ्यास कर थोडा. मग मी तिथून अहिल्यानगर इथे गेलो अभ्यास करायला आणि तिथं अभ्यास चांगला केला. नंतर आता माझा 18 जानेवारीला पेपर झालेला होता. मग पेपर झाल्यानंतर पण मला असं वाटायचं की मी लागेल का नाही. पेपर तर चांगला गेला होता माझावाला. पण सर बोलले होते तू टेन्शन नको, तुझं फिक्स का होईल यावेळेस. पण सरांनी मला सांगितलं होतं की तुझं फिक्स होणार आहे. तर माझी मिनिट आता 2 तारखेला माझी मिनिट लागली होती. त्यावेळेस माझं 118 मध्ये बघितलं मी पहिले, 118 मिनिट भुसावळ. तिथं माझं असं वाटलं मला की माझं नाही होईल. आणि 116 मध्ये पॅरामध्ये माझं सिलेक्शन, माझं नाव एडिट होतं. मग सरांनी तेवढ्यात मग घरच्यांना पप्पांना लावला कॉल पहिले. पप्पांना सांगितलं की माझं काकूला लावला कॉल. म्हणजे सरांनी तुला वेळोवेळी मार्गदर्शन केलेलं आहे. हो, सरांचं नाव काय? माझ्या सरांचं नाव DK सर म्हणतात. पूर्ण नाव तर नाही माहिती त्यांचं, पण संघर्ष फिजिकल अकॅडमी त्यांची बीडला येते. त्यांनी आतापर्यंत 2 वर्ष झाले. 2 वर्षामध्ये 150+ कोच बनवलेले आहे तिथं. म्हणजे त्यांचं अकॅडमीचं असं आहे की ते फिजिकल असं घेतात की त्यांचं म्हणजे टॉपचं आहे डायरेक्ट फिजिकल. म्हणजे तिथे रेकॉर्ड चांगल्या प्रकारचे रेकॉर्ड आहे. आहे. बरं, मला सांगतो आता तुझी सैन्य दलामध्ये निवड झालेली आहे आणि आजूबाजूच्या पंचक्रोशीतून तुझ्यावरती अभिनंदनाचा वर्षाव होतोय, कौतुकाची थाप आपल्याला मिळते. तर याच्या पुढील आपलं फ्युचरमध्ये व्हिजन काय राहणार आहे, आपला संकल्प काय राहणार आहे, काय सांगा? माझं फ्युचरमध्ये तर असं आहे की मला आता मी पॅरेंट्स मतलब भेटलेला आहे मला आता म्हणजे मला पुढे जायचं आहे. तर मला थोडी मेहनत करावी लागेल थोडी. अजून मला पुढे जायची माझी मतलब माझी इच्छा आहे पुढे जायची, अजून दुसऱ्या कोर्समध्ये घुसायची. तर माझी मेहनत मला करावी लागेल थोडीफार अजून. म्हणजे तुझी सैन्य दलामध्ये निवड झाल्यानंतर तू सुद्धा अजून प्रयत्न करणार आहे? हो, मला अजून जायचं पुढे. माझी इच्छा आहे पुढे जायची म्हणायची. पुढे जाऊन अजून थोडी मेहनत करायला लागणार. हो. बरं, तुझ्या बरोबरीचे जे मित्र परिवार आहे आपल्यावरती मित्र परिवार एक चांगल्या प्रकारे अभिनंदनाचा वर्षाव करतायत आणि तुला त्यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केलेलं आहे, तुझ्या कोचने मार्गदर्शन केलेलं आहे. तर आता तू एक मला सांग की तुझे ह्या
आजचे पंचक्रोशीतील ते तरुण वर्ग आहे, ग्रामीण भागातील विशेषतः जे तरुण वर्ग आहे, सुशील बेरोजगार जे मुलं आहेत, त्यांना तू संदेश काय देऊ इच्छितो? माझा संदेश हेच आहे की सोडायचं नाही, प्रयत्न करत राहायचं सतत. आता मी पण मतलब माझ्या गावाचं तर आता कोण आतापर्यंत झालेलं नाही माझ्या सोबतचा कोणीच, पण माझं एकच सांगायचं आहे की मतलब प्रयत्न सोडायचा नाही, प्रयत्न करत करत राहिले तर आपण होऊ शकतो. आता मी पण आतापर्यंत प्रयत्न केलो, मी पण सोडलं होतं, पण मी पण परत मला मार्गदर्शक भेटलं होतं, मी आतापर्यंत झालो. माझा प्रयत्न मला सक्सेस मिळाला माझ्या प्रयत्नाला. कोणतंही काम साध्य करण्यासाठी प्रेरणा महत्त्वाची असते हो. आणि तुला एक एनर्जी मिळालेली आहे. Energy मिळाली. आपल्या अकॅडमीच्या माध्यमातून जे सर होते हो. तुझ्याकडे वेळोवेळी मार्गदर्शन केलं आणि इथपर्यंत तू मजल मारलेली आहे. बरं, हे जी मजल मारलेली आहे, एक सैन्य दलामध्ये आपली निवड झालेली आहे, याचं श्रेय आपण कोणाला देणार, काय सांगा? श्रेय तर माझ्या मम्मी पप्पाला देते, काका काकू सारखे, माझे देवासारखे, त्यांनी मला आतापर्यंत इथपर्यंत पोहोचवलं. आणि त्यांनीच मला म्हणजे माझे मम्मी वालेले, माझे पप्पा तर सोडून गेलेले मला, पण मम्मीने ते काका काकूनच त्यांनी मला आता इथपर्यंत मतलब अभ्यास वगैरे सर्व म्हणजे पैसे वगैरे सर्व त्यांनीच लावलेले मला. तर त्यांच्यामुळेच मी आता इथपर्यंत पोहोचलेलो आहे. आणि सगळे देव ते मायबाप ते सर्व माझे त्याच्यासाठी तेच आहे. एज्युकेशन इज द ऑल नॉलेज व्हिच यूज टेक ओव्हर. शिक्षण हे मानवी जीवनामध्ये एक मानवी जीवनाचा पाया आहे आणि शिक्षणामुळेच पूर्ण देश याच्यामध्ये ऑल द वर्ल्ड पूर्ण जगामध्ये परिवर्तन करू शकतो. शिक्षणाची पॉवर एवढी आहे की ते जगामध्ये त्याचं परिवर्तन होऊ शकतं, आपल्या जीवनामध्ये परिवर्तन होऊ शकतं. आणि एक चांगल्या प्रकारे तू यशाचं गौरी शिखर टाकलेलं आहे, एक चांगल्या प्रकारे जीवनामध्ये गरुड झेप घेतलेली आहे आणि एक चांगल्या प्रकारचं यश संपादन केलेलं आहे. आणि एक आपल्या T24 नॅशनल न्यूजतर्फे तुझ्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. याही पुढे जाऊन सांगतो की उडत्या पाखराला परतीची तमान असावी, उडत्या पाखराला परतीची तमान असावी, डोळ्यात नेहमी नवी दिशा असावी, घरटेचे काय बांधता येईल केव्हाही, पण आकाशी झेप घेण्याची जिद्द मात्र मनात असावी. अशी उंच भरारी जी गोळीनं मारलेली आहे, देशाचं गौरी शंकर गाठलेल्या आहे. पुण्याच्या आपल्या T24 नॅशनल न्यूजतर्फे त्याच्या भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. जोगीलाल सुवाळे, T24 नॅशनल न्यूज.